वसंतराव आज इतक्या वेळपर्यंत इकडेच आहे. 2 दिवस झाले. काहून तात्याच्या इकडे सोकारी होते ना तुम्ही? काय झालं मग? 2 दिवस झाले राजीनामा दिला मी तात्याच्या वावराले. अचानकच कसं काय? भांडणं झाले का तुमच्या दोघांचे? नाही भांडणं वगैरे काहीच नाही झाले. आपल्याला नाही पटलं सोडून दिलं. आता सोकारीचा पगार देऊ राहिले तर सोकारीचे कामं करून घ्याव ना. ते म्हणून राहिले का तू पेरणी कर, हे कर, ते कर. असं कसं जमणार आहे? जबरदस्ती मला ट्रॅक्टर शिकवू राहिले होते. अरे मला नाही शिकायचं आहे, माझी सायकल बरीन मी बरं आहे. अच्छा असं झालं ते. मग सोकाऱ्याचं काम करता काय? मग एका ठिकाणी आहे आता म्हणे मला एक जण का बा सोकारी पाहिजे म्हणून चांगला भरोशाचा माणूस पाहिजे म्हणे. वा काहून नाही? पगार कितीपर्यंत लागन तुम्हाला? मी सगळं बोलून घेतो त्याच्यासोबत. पगार म्हणजे मला तात्याच्या इथं 12,000 रुपये पगार होता आणि 2 टाईमचे डब्बे तात्याच्या इकूनच होते, तुम्हालाही माहीत आहे. आणि तब्येत पाणी जे काही समजा माय बिघडलं, खराब झालं तर ते सगळं तात्याच्या इकडे होतं. भाजीपाला, फल फ्रूट अधिक 50 किलो गहू, हे सगळं तात्याच्या इथूनच येत जा आपल्याला. आता 12,000च्या वर त्यानं पगार द्या, आपण यायला तयार आहे. कारण आपल्याला एक्सपिरियन्स बी आहे आणि आपण छोटे मोठे कामही करतो. असं नाही का फक्त सोकारीच करतो म्हणून. बरं ठीक आहे ना, मी सगळं सांगून देतो त्याला. नाहीतर डायरेक्ट तुम्हाला समक्ष भेटूनच देतो. कसं आहे, आमोरासमोर तुम्ही बोलून घे जा तुम्हाला काय पाहिजे, त्याला कसं काय पाहिजे. बरं होऊन जाते तुमच्या विचारानं. बापा ते तर 1 नंबर काम होऊन जाते मग. अरे वामन, माया कानावर असं आलं का वसंतरावनं सोकारी सोडली म्हणते बा तात्याची. अरे कसं काय झालं? हे रिटायरमेंट घेतली का त्यानं? काय माहित काय प्रकरण आहे तर. रिटायरमेंट कायची घेते रे? रिटायरमेंट नाही घेते. अरे काय साधे सुधे आहे का ते? कराटे चॅम्पियन आहे ना आमच्या टायमातले. थांबा फोन लावतो, बोलावतो बरं त्याईले. सोकारी पाहिजे म्हणतो आपल्याला. काम करता काय म्हणतो तुम्ही? विचारून तर घेऊ आपण काय कसं आहे तर. हॅलो वसंतराव स्पीकिंग. अरे हा माहीत आहे ना तुम्ही वसंतरावच होय म्हणून. काय तुम्ही बी कुठं आहे तुम्ही सध्या? सध्या तर मोहन शेठजीच्या पांटेल्यावर आहे. या बरं आपल्या ठियावर, तुमच्या कामाची गोष्ट आहे. बरं येतो, पण याले टाईम लागन. सायकल नाही येऊ राहिलो. सायकलनं तर उलट तुम्ही लवकर येता इथं. पैदल असता 5 मिनिटात येता. काय तुमचं आहे बाबा? या चला येतो मोहन शेठ. कुठचा दौरा होय? दौरा म्हणजे आता वामन भिंगोटेचा फोन आला होता. तुमच्या कामाची गोष्ट आहे म्हणे, आपल्या ठियावर या. पाहतो ना कोणती कामाची गोष्ट आहे तर. पाहिजा त्यानं जर सोकारीचं म्हटलं तर सोकारी नका करू त्याच्या इकडे. तर पैशाले माहित नाही तुम्हाला कसं आहे तर. वा माहित नाही तर काय तर चांगला लिचाळ आहे तो पैशाले. जाऊन भेटतो मी थोडी जातो त्याच्या इकडे सोकारीले. आपले देशमुख साहेब नाही म्हणे काय, त्याच्या इकडे पाहतो जरा, त्याची भेट घेतो. हा जा मग. तुले वाटत नाही का मोहन, तात्यानं स्वतःच्या हातानं स्वतःचा घाटा करून घेतला म्हणून? अरे वाटायचं काय त्याच्यातनी? सगळ्यालाच माहित आहे. आणि तात्याला माहित होणार आहे आता काही दिवसानं का कसा घाटा झाला म्हणून आपला. काही टेन्शन घेऊ नका. फक्त हे जंगली डुकरं जवा येते त्याला हाकला आणि नंतर मग तुम्हाला झोपाले भेटते. 1-2 डाव हाकलले का येतही नाही ते. काल तर मी 1 डाव हाकलले, त्याच्यानंतर आले नाही, मस्त झोपलो मी. काहीच त्रास नाही आहे तुम्हाला. ठीक आहे, चला येतो मी. फक्त कसं आहे, फटाके तिथं ठेवले आहे. फटाके लागन तेवढे आहे तिथं. बस फोडाचे चालले जाते ते. तेवढं काम कर जा फक्त. आणि अर्थिंगचे जे वायरा लावले आहे, तारा लावले आहे, त्याचा बटन दाबून दे जा. बरं अरे सोकारी करता का आपल्या वावरात? सोकारी पाहिजे होता आपल्याला. मजा घेऊ राहिले का बा सोकारी माणसाची? तुमच्या वावरात तर पहिलेच सोकारी आहे. अरे तर हा जसा पाहिजे तसा काम करत नाही. तुम्हाला सगळंच माहिती आहे, सगळी जानकारी आहे. त्याच्यानं मग तुम्हाला ठेवून देतो. काय आहे तर 100-500 वाढून देतो बा तुम्हाला. तात्याच्या इकडे काय होती तुम्हाला? काय महिना होता? तात्याच्या इकडे आपल्याला खाऊन पिऊन आणि 50 किलो गहू देऊन आपल्याला होता बा 12,000 रुपये महिना. आणि आपल्याला काही शब्दानं बी नाही बोले ते. मग कुठं घोडं अटकलं? घोडं म्हणजे आता सोकारी आहे तर सोकारीचेच कामं करीन ना. तुम्ही म्हणसान का पेरणीचे कामं करा, ट्रॅक्टर शिका, हे करा ते करा, एवढं थोडी करणार आहे. मी त्याला पहिले सांगितलं मला कमरीच्यानं होत नाही म्हणून, मला पाठीचा त्रास आहे. तरी मी फवारणी करतो. पण हे फालतूचे कामं काही मागं लावू नका बुवा. ते म्हणे मालक तुम्ही आहे का मी आहे, हे तुम्हाला करावंच लागन म्हणे. आणि मग डायरेक्ट तुम्हाला म्हणून दिलं का उद्यापासून येऊ नका म्हणून? नाही त्यानं नाही म्हटलं. डायरेक्ट मॅच सायकल उचलली आणि चालला आलो बा घराकडे आणि सांगून दिलं सपा का आपण येत नाही म्हणून. हे बरं केलं. सोकारीचे पैसे घेऊ राहिले तर सोकारीच करणार आहे. हे फालतूचे कामं कसे काय करणार आहे? हा बा कंबर गिंबर चांगली असते आपण तर मग आपण केलं असतं ना. नाही थोडी म्हटलं असतं आपण. कोणत्या कामाला नाही थोडी म्हणतो काय त्याच्या. तुमची इच्छा. तिथं 12 भेटे आपण 12.5 देतो. 500 शिल्लकचे देतो. खाणं पिणं सगळं आपल्या इकडून बी जसं ते देऊ राहिले होते तसं आपल्या इकडून बी. नाही असं काही करू नका बाबा. त्याच्या पोटावर कायले पाय देता? हाय चालू तर त्याचं वालं. कायले त्रास देता त्याला?
मले ऑफर आलेली आहे. देशमुख साहेबांनी सांगितलं आहे. एक जण म्हणे मी त्याला हाव म्हटलं, नाही तर मग मी तुम्हाला हाव म्हणत होतो. पहा कधी रातभरात जर तुमची इच्छा पलटली तर. आज तर तुमचा आकडाही भेटला तुम्हाला 200चा. हा 200चा आकडा भेटला. 100 खर्च झाले त्याच्यातले. कायच्यात केले बा 100 खर्च? लागतेच ना आता भाजीपाला आणा, हे आणा ते आणा. आता सोकारी होतो तर आपला वावरातूनच चाले भाजीपाला हे ते. बरं बरं, पहा मग तुम्हाला काय वाटते तर. आणि मग पाहिजे मला निरोप दे जा पहिले. भेटला सोकारी काय आहे, 14,000 रुपये महिना घेतला आणि सगळंच येते. ट्रॅक्टर, पेरणी, काहीच टेन्शन नाही आहे. जाऊ द्या, भेटला ना, हे महत्वाचं आहे. अरे लागन तेवढे, तुम्हाला जेवढे पाहिजे असन तेवढे सोकारी तुम्हाला भेटून जाते सावंग्याले. आणि पांडुरंग बुवा तर मला सप्पाच म्हणे, तुम्हाला जसा पाहिजे तसा आहे. जेवढ्या रुपयापर्यंत पाहिजे तेवढ्या रुपयापर्यंत आहे म्हणे. जमलं ना मग, 1 नंबर काम जमलं ना. आता टेन्शन घ्यायचं कामच नाही तुम्हाला. गाडीचं काय झालं आपल्यावाल्या? 60-65 हजार रुपयानं मला चुना लागलाय आता सध्याच्या घडीले. ते इंजन लॉक झालाय म्हणते. पेट्रोलमध्ये ते इथेनॉल येऊ राहिलं ना त्याच्यानं. तिथं एक जण आणखी होता, तो भाडे मारते, म्हणजे स्वतःची गाडी आहे त्याचीवाली, असे भाडे मारते बिचारा. तर 4,000 रुपयाचा भाडा घेतला म्हणे मी. आणि त्याच्यातनीच म्हणे इथं इंजन लॉक झालं म्हणे, काम निघालं म्हणे. त्याला सांगितलंय 50-60 हजार रुपये खर्च. सांगा काय करावं आता त्यानं? त्याचा तर पोटपाणीच त्या गाडीच्या भरोशावर आहे. त्यानं काय करा? 3-4 हजाराचा भाडा मारा आणि इकडे 50-60 हजार रुपये लावून द्या. काय करावं त्यानं आता? आता पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही जासान आणि तो जर माणूस तिथं असला तर त्याला म्हणा गाडी इकून टाक आणि दुसऱ्याच्या इकडे कामाला चालला जाय म्हणा. हो ना राजे हो, त्रासच वाढून गेला ना सगळा. सांगा बरं. आता तुमच्या गाडीचं निघालं असेल तर माझ्या गाडीचं निघालं, आणि तुमच्या गाडीपेक्षा माझ्या गाडीचं इंजन महाग आहे. सांगा तर काय करावं? चिखलदरा मोठा महागात पडला आपल्याला, लय महागात पडला हा. ते तर बरं झालं, ते खाई चढता चढता किंवा उतरता उतरता बंद नाही झालं. नाही तर आपल्या मागं गाड्या राहते, धडाधड भिडल्या असत्या आणि चांगला वांद्यातच काम येत होतं. याच्यावर काही इलाज नाही आहे का मग तात्या आता? इलाज कायचा रे बा, यानं पेट्रोलच्या गाड्या काढल्या ना, डिझेलच्या गाड्या काढल्या असत्या या नवीनवाल्या, तर काही तरच नसता राहिला एवढा. मग तर अशानं आपल्या ज्या गाड्या आहे 2 व्हीलर आहे त्याच्यावरही फरक पडन. त्याच्या इंजनमध्ये काम निघू शकते मग. वा वा, काहून नाही? आता त्या मोठ्या गाडीतच निघू राहिले तर याच्यात निघाले काय आहे? हिचं तर इंजन छोटंच आहे. बाहेर चालला नाही ना तू? दरवाजाला टाला मारून देऊ ना? हा मारून दे. आज लवकरच झोपला रे? हा झोप येऊ राहिली होती म्हणून झोपलो लवकर. काही तर दिसून नाही राहिलं इकडे. जंगली डुकरं नाही ना, काही नाही ना, काही नाही. काहीच का नाही आहे. जाऊ दे, झोपून राहतो. आले म्हणजे आवाजच येते. अरे येते रे बाबा, लवकर टाइमपास करू आला अंदर. चल लवकर चल बरं, इथं वेळ वाया नको घालू. टॉर्च घेतलाय ना सोबत? हा चल. अरे बापरे, चांगले चटकन यायचं इथं. भल्ले झाले कुठचे वय काय वय. चालले बाबा चालले, एकदम फटाके फोडतो दादी. हाय बोलले टपारेच्या टपारे, पण खाऊन काय राहिले हे? खा झोपतं काही हाय नाही सध्या. गेले. चला आता मस्त निवांत झोपा. आता नाही येत ते. आवाज नको करू, तात्या झोपले आहे वाटते अंदर. चत्या तो टॉर्च बंद कर. चल लवकर झाडावर. सकाळ वाच्या पहिले इथून गेलो पाहिजे आपण. तात्या काय जागरण झालं मग. शांततेत काय आवाज नाही आला पाहिजे. रप्प तोड जराशे. बस सोन्या, लय झाले ते आता. तेवढेच भराले आणि बाहेर काढाले आपल्याला लय उशीर होते. चल उतर खाली लवकर, पटापट भर. चल लवकर चल. सरका माल मार्केटात जाऊ दे, इथं तिथं इकू नको, नाही तर आपण सापडून जाऊ जसं मोहनदाच्या याच्यात सापडलो. अरे इथं कोणते कॅमेरे आहे सापडाले? पटापट भरू आणि लवकर डायरेक्ट मार्केटात घेऊन जाऊ. हे चिल्लरपणा इकू कायले? हेच म्हणून राहिलो. चल लवकर उतर. लय भारी झाली रे हे. तू मागून ढकल रे. चल ढकल. वावरात जात नाही काय? ते देवानंद भाऊन पाटील वाट पाहू राहिले तुमची घराबाहेर. अरे जात नाही काय? हाव का नाही ते तर सांगा. ते वाट पाहू राहिले ना बाहेर तुमची वाली. येते म्हणा मागून ते, तुम्ही चालले जा म्हणा. ते झोपलेच आहे, ते नंतर येतो म्हणते. काल त्यानं सोकारी केली ना त्याच्यानं ते काही झोपेतून उठले नाही. ते येतो म्हणते अर्ध्या 1 घंट्यात तुमच्या मागून. बरं ठीक आहे. बरं एक काम करा, तुम्ही घरीच थांबा, मी येतो तिकडे. थांबून जा तुम्ही. चल येतो रे मोहन. ते अधिक सायकलनं या इकडे, मग अधिक गाडीनं न्या त्याले. त्याच्या घरापासून जातो आणि गाडीवर घेऊन त्याले दाखवून देतो. काय पाहू राहिला तू मांग? कुठं घेऊन गेलते रे कटला?
काहीतरी कांड करायला गेलते ते बोलून नाही राहिले ना. चल येतो रे मी, मला टाईम उराला. काहीतरी गोलमाल काम आहे. याच्या पहिले कुठं काम केलं आहे मग तुम्ही? याच्या पहिले आपलं सरपंच साहेबाच्या इकडे होतं ना. 1.5-2 वर्ष सरपंच साहेबाच्या इकडेच काम केलं. मग काय झालं अचानक तुम्हाला कामावून काढलं का ते ना? नाही कामावून नाही काढलं. सोकारीची मजुरी देत जाय आणि ते म्हणून राहिले होते का ट्रॅक्टर शिकून घ्या, ट्रॅक्टरचे कामं करत जा. हां, पेरणी गिरणी हे ते सगळं किरकोळ कामही करत जा बुवा. मी म्हटलं एवढं तर नाही होत. काय महिना देत जाय तुम्हाला ते? 12,000 रुपये देत जाय. 50 किलो वर्षाचे गहू देत जाय. डब्बा दोन्ही टाईमचा त्याच्या इकडून होता. आणि त्याच्या इकडं समजा ते जांब, चिकूचं झाड होतं, चिकूचे झाड, संतर हे देत जाय ते मला. नाही हे तर तुम्ही खाल्लं बी तर कोणी काही म्हणणार नाही आहे म्हणा. नाही मी तर काही तुम्हाला एवढा महिना देऊ नाही शकत 12,000 रुपये. मी तुम्हाला बुवा 9,000 रुपये महिना देऊ शकतो. 2 टाईमचा डब्बा आहे मग इकडून. आणि जेवढं ते देऊ राहिले समजा तेवढं मी देतो तुम्हाला. 9,000 रुपये? 9,000 रुपये लय कमी उरायला ना. हां, तुम्हीच पाहा ना हिशोब. अरे त्याला एक्सपिरियन्स आहे ना, असं थोडी आहे. काम करू नाही ते. आणि फवारणी गिवारणी हे ते सगळंच करते ते. डवरणं वकरणं, ढोरायले चारा पाणी करणं, म्हैस दोयणं, गाय दोयणं सगळंच करते ते. ऑलराऊंडर माणूस आहे ना. कराटी चॅम्पियनचं त्याच्यापाशी सर्टिफिकेट आहे. तुमचं सगळंच बरोबर आहे देशमुख साहेब, पण कसं आहे आपल्याला पुरलं पाहिजे ना. आता याच्या पहिला जो सोकारी होता तो 7,500 रुपये महिन्यानंच होता माझ्याकडे. आणि हे सगळे कामं करत जाय. मला जायची गरज नव्हती. आता तुम्ही आणला आणि त्याला एक्सपिरियन्स बी आहे म्हणते तर बा 9,000 म्हटलं. मी काय कमी थोडी म्हटलं, वाढूनच दिला ना 9,000 रुपये. नाही बा, आपल्याला 9,000 काही पुरत नाही. 9,000 फक्त आपण रात्रीची सोकारी करू शकतो. पहा तुमची काय इच्छा आहे तर. नाही आपल्याला रात्रीची सोकारी नाही, आपल्याला दिवसभर आणि रात्रभर सोकारी पाहिजे. आणि किरकोळ कामं जे असले तेही करा लागन. फवारणी हे ते हे सगळं करा लागन त्याच्यातनी. नाही आपल्याला नाही पुरत बा 9,000. आपल्याला 12,000च्या वर द्या लागन तर येतो आपण. 12,000? 12,000 नाही बा. 12,000 मला पुरत नाही. वाटल्यास 9चे 9.5 करतो मी. 500 अधिक वाढून राहिलो. बस त्याच्या बोलायला नाही पुरत मला. तुम्हाला तेच पुरते. सरपंच साहेबाच्या इकडेच जा. 12,000 रुपये देऊ राहिले तुम्हाला, तिथंच पुरत. बाकी कुठंच तुम्हाला 12,000 रुपये भेटणार नाही. बरं ठीक आहे मग येतो. चला देशमुख साहेब, हे काय आपल्याला पटून नाही राहिलं. डुकरं आले असन ना. डुकरं आले होते, फटाके लावले, पळाले ते. पाहिजे आता दुपारची का नाही वाननेर येते, त्याच्यापासून जरा सावधान राहायचा. या आंब्याच्या झाडावर जरा जास्तच येते. अरे काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. डुकरच तर हाकलले आपण ना, हे तर वाननेर होय. पण ते डुकरं तर तिथं काय खाऊ राहिले होते हेच तरी समजत. कुठं काय खाऊ राहिले होते? या इकडे. हे पा, हे इथंच होय. इथंच काय होतं काय माहित काय खाऊ राहिले होते. तर सकाळी पाहिलं तर काहीच नाही दिसलं, आता पाहिलं तर काहीच नाही दिसलं. मला वाटलं का मातीच खाऊ राहिले का ते. नाही भुईमुंग लावलाय आपण नाही इथं. मला पहिले तसंच वाटलं. मग मी रातभर विचार केला, मी म्हटलं काय खाऊन राहिले. ते भुईमुंग लावलेला इथं. अच्छा भुईमुंग लावलाय का? बरं झालं सांगितलं तर. आता फक्त येऊ दे जा. पाहिजा फक्त त्याला हाकला ते बेकार आहे बरं. जसे दिसते तसे नाही आहे ते. पार फाडून टाकते माणसाले. नाही फक्त हाकला नाच आपण, पण डबल आले नाही पाहिजे ह्या हिशोबाने हाकलीन. फक्त का नाही आता हे जे कैरे आहे ना याच्या इकडे लक्ष द्या. तुम्ही टेन्शनच नका घेऊ, सगळ्या इकडेच लक्ष द्या तुम्ही. जमला काय मग ताल? अरे काही बोले कुकडले 9,500 करा म्हणे. आणि एक्सपिरियन्स वालाही पाहिजे त्याला. 9.5 मध्ये पाहिजे आणि सगळे कामही केले पाहिजे. असं कसं भेटणार आहे? तात्याच तर मला 12,000 रुपये देत जाय. तात्यानं तर सोकारी ठेवला म्हणते नवीन. पाटील आणि देवानंद भाऊ सांगे. माहित पडते ना किती दिवस टिकते तर तो. आणि 14,000 रुपये महिना दिला म्हणे त्याला. बा आहे त्याला 14,000 रुपये महिना दिला. हा, आणि मी 500 रुपये वाढून मागितले तर मला दिले नाही. माहीतच पडते ना आता किती दिवस राहते आणि काय राहते. आता सध्या काम कोणतंच नाही आहे. हा, आताच पेरणी झाली जेमते. आता समोर माहीत पडते ना. आंबे तर लय कमी दिसू राहिले. रातोरात आंबे कसे काय या झाडाचे कमी झाले? का हो विलास भाऊ, कोणी आलं होतं का रातचा? नाही कोणीच तर नाही आलं. जंगली डुकरं आले ते हाकलले मी त्याईले. मग काय जंगली डुकरं काय आता झाडावर चढायला लागले काय? कैऱ्या एकदम कमी दिसू राहिले ना झाडाले. पाहिजा रातचे चोर येते. हा, या आंब्याच्या वेळेस कैऱ्याच्या वेळेस हे चोराले येते. जरा हुशारीनं कर जा. आता झालं ते झालं, पण आता जरा म्हटलं लक्ष दे जा. बरं तुम्ही सांगितलंच नाही मले. नाही तर बस मग त्याचे तर तंगडे तोडले असते मी. पाहिजे जरा म्हटलं हुशारीनं. असं काही दिसलं तर हा, ते चोराय बदमाश राहते. नाही तर तुम्हालाच पकडून झोडपण ते. नाही लट आहे ना आपल्यापाशी. लटच टाकतो त्याच्या उरावर. अरे हा, पण हिशोबानं म्हटलं, नाही तर बस पोलीस केस करसान. पहिले 2-4 मॅटर झाले आहे. तुम्ही टेन्शन नका घेऊ. फक्त चोर फक्त मा तावडीत भेटा, मग सांगतो त्याला कसं असते तर. हे जे आतापर्यंत जे सोकारी होते ना तुमचे, त्यानं केलं असं लाड. माझ्यापाशी लाडणी आहे.
अरे ते कुठं लाड करणारे होय का बाबा, ते तर कराटे चॅम्पियन आहे. उडू उडू मारते ते तर, ह्या झाडावरचे त्या झाडावर उडून मारते ते. का स्पायडरमॅन होते का ते, उडू उडू मारते. पण पाहिजे जरा हुशारीनं म्हटलं. आणि आता हे वानेर गिन्नेर येते त्याच्यावर जरा लक्ष दे जा. मी येतो जरा चक्कर मारून तिकडून. हे पाहतो जरा अर्थिंगचे तारा अधिक तोडले काय येई ना. एवढ्या सकाळी कटला घेऊन कुठे गेलते तुम्ही दोघं? अरे काही नाही, घरी जरासं लवा लोखंड निघालं होतं, भरलं कटलं तिकून टाकलं. हा कसं आहे आता बरसात पाण्याचे दिवस आहे, ते सडलं ते मच्छर होते, मग ते डेंगू गिंगू व्हायचं भेव लागते ना. त्याच्यापेक्षा पहिले जिका आणि मोकळं करून टाका. म्हटलं एवढ्या सकाळी कुठं घुमू राहिले कटला घेऊन, मला वाटलं काही कांड गिंडच आहे काय कोणतं. तुला काय कधीच आहे हेच दिसते काय, कांड आहे काय हे आहे काय ते आहे काय. अरे मला वाटलं तसं म्हणून म्हटलं मी, तुम्ही काय अंगावर घेऊन राहिले, तुम्ही तर काही केलं नाही ना असं. पण तू म्हणतोच काय आम्हाला असं कांड आहे काय हे आहे काय ते आहे काय, काही गरज नाही आहे ना मनाची. म्हणजे आमच्या घरचे कोणतेही कामं करा तुला कांडच वाटते नाही. अरे जास्त हुशार बनवून राहिले काय, मला सांगू राहिले का ह्या गोष्टी तुम्ही. माझ्या पांटेला फोडला, गल्ला सप्पा केला, मला इकला. बरं झालं ते शिंदे साहेबांना मला सांगितलं, नाही तर मस्त जमला होता तुमचा कार्यक्रम. आता दिला ना तुला त्याला माल वापस, आणि तुला पैसे भेटले ना वापस. मग आता काही मनाची गरज आहे काय. म्हणजे आमच्या घरचे कोणते कामं राहिले काही राहिले लक्षात ठेवून राहतं का आमच्यावर. कटला कायले नेलता चालवत, आणि हे कायले केलतं आणि ते कायले केलतं. फालतू नाही बोलायचं आपल्यासोबत. मोठा आहे तर मान देतो तुला आम्ही. हल्ली झोमली पण यायले असं म्हटलं तर मी. अरे काय तमाशा आहे रे बा, हे यायनं तर पूर्ण खुर्च्याच घेऊन घेतल्या. हे तर भल्ले चटकले. काल एक जण होतं, आज 3 जण आहे. अशा ना आपण बसाव कुठं रे बा. हे बसासाठी बनवलं का ह्या बेवड्यासाठी बनवलं. उठा लवकर, तिघाच्या तिघाही उठा इथून. चल चल निघ इथून. कोण आहे बे तो, चल निघाल लवकर इथून. अरे बापरे चेत्या, आपल्यालाच म्हणून राहिले निघ इथून. तू तिकडून हात पकड, मी इकडून पाय पकडतो. घे खाली उतर लवकर. अबे ओय काय करू आले बे दोघं जण. राहू दे, यायले खालीच राहू दे. चल ये इकडे. भल्लेच चटकले हे तर इथं. यायचा काही ना काहीतरी इलाज करा लागेल आपल्याला, नाही तर इथं पुरे बेवडे झोपाले येत जाईन. नाही याचा इलाज कराच लागेल सोन्या, त्याच्याशिवाय जमन नाही. काल 1 जण होतं, आज 3 जण आहे, उद्या 5 जण राहील. चालली मग गती गती यायची संख्या वाढत. हे घे 2000 रुपये तू ठेवी, 2000 रुपये मी ठेवतो. आणि 100 रुपये वरता आले, 50 रुपये पान खाले राहू दे, आणि 50 रुपये कटल्याचं भाडं सुदाम काकाले. त्या देखतात दिलं मी 50 रुपये भाडं. आणि पावटीचे पैसे त्या दिले होते ना, तर पावटीचे पैसे तू त्याला काढून घे ना. जाऊ दे ना, 50-100 पा लागते का राजा. जाऊ दे, अधिक आपल्याला उद्या जास लागते. उद्या जरा मोठा हात मारा लागल, त्याच्याशिवाय जमन नाही. आता तात्याच आहे सोकारी, तात्याच्याच वावरात. आता काय टेन्शन आहे काय, ते तर असे घारघूर झोपते, टेन्शन घ्यायचंच काम नाही. मस्त जमते ना आपलं वालं. मग तिकडलं झालं तात्याच्या वावरातलं का, मग पाटील, मग देवाना नाप्पा. मस्त जमलं ले का आज. 2-2 हजार रुपये रोज पडला ना, पाय बरं. उद्या अधिक, पण वसंतराव असते ना तर मग नसता जमला ताल, कारण त्याला शातीर आहे आणि लय दिमाग आहे त्याले. ते असते तर त्याला बरोबर गोच्यात घेतलं असतं. तू कायले लोड घेत आहे ना, 101 दिमाग आपल्यापाशी. आज रात्री अधिक करायचं आहे म्हटलं काम आपल्याला, लक्षात ठेवजो. चल झोप घेऊन घेऊ आपण आता.